चौथा अध्याय 11वा श्लोक नंबर 31। संयच्छरोषं भद्रं ते प्रतीपं श्रेयसां परम् श्रुतेन भूयसा राजन् अगदेन यथामयम् संयच्छरोषं भद्रं ते प्रतीपं श्रेयसां परम् श्रुतेन भूयसा राजन् अगदेन यथामयम् संयच्छरोषं भद्रं ते प्रतीपं श्रेयसां परम् श्रुतेन भूयसा राजन् अगदेन यथामयम्। संयच्छरोषं भद्रं ते प्रतीपं श्रेयसां परम् श्रुतेन भूयसा राजन् अगदेन यथामयम्। संयच्छरोषं भद्रं ते प्रतीपं श्रेयसां परम् श्रुतेन भूयसा राजन् अगदेन यथामयम्। संयच्छ नियंत्रित कर, रोषम क्रोध, भद्रम कल्याण हो, ते तुझे, प्रतीपम शत्रु, श्रेयसाम सर्वश्रेयाचा, परम प्रमुख, श्रुतेन ऐकून, भूयसा सतत, राजन हे राजा, अगदेन वैद्यकीय उपचाराने, यथा जसा, आमयम रोग किंवा व्याधी। भाषांतर आहे, हे राजा, मी तुला सांगितलेल्या गोष्टींचा थोडा विचार कर। व्याधींवर वैद्यकीय उपचार करावेत त्याप्रमाणे माझा उपदेश कार्य करील। स्वतःचा क्रोध नियंत्रित कर, कारण क्रोध हा आध्यात्मिक अनुभूतीच्या मार्गावरील प्रमुख आणि सर्वात मोठा शत्रू आहे। मी तुझे कल्याण इच्छितो, कृपया माझ्या उपदेशांचे पालन कर। स्वयंभू म्हणून आता शेवट करतात त्यांच्या उपदेशांचा। हे राजा, मी तुला सांगितलेल्या गोष्टींचा थोडा विचार कर। व्याधींवर वैद्यकीय उपचार करावेत त्याप्रमाणे माझा उपदेश कार्य करील। स्वतःचा क्रोध नियंत्रित कर, कारण क्रोध हा आध्यात्मिक अनुभूतीच्या मार्गावरील प्रमुख आणि सर्वात मोठा शत्रू आहे। मी तुझे कल्याण इच्छितो, कृपया माझ्या उपदेशांचे पालन कर। व्हेरी इंटरेस्टिंग। स्वयंभू मनु ध्रुव महाराजांचे आजोबा आहेत, परंतु ते युद्धभूमीवरती त्यांना संबोधित करताना ते राजा म्हणतात, हे राजा। म्हणूनच मनु शुद्ध भक्त आहेत,
हम्म. मराठीत भाषांतर करताना आपण हे ध्रुवा वगैरे असं भाषांतर करतो. हे ध्रुव महाराज पण म्हणायचं होत नाही, ध्रुव पण म्हणायचं होत नाही, हे ध्रुवा. एक आजोबा आपल्या नातूला हे राजा म्हणतात. काय फरक पडतो दुसऱ्याला आदर दिला तर? मनामध्ये क्रोध कपट असेल तर आपल्याला दुसऱ्याला आदर द्यावासा वाटत नाही, हो की नाही? दुसरी महत्वाची गोष्ट या श्लोकामध्ये सांगितली ती म्हणजे क्रोध हा आध्यात्मिक अनुभूतीच्या मार्गावरील प्रमुख आणि सर्वात मोठा शत्रू आहे. थोडस कॉन्ट्राडिक्टरी वाटतंय की नाही? काम हा सगळ्यात मोठा शत्रू आहे म्हणून भगवद्गीतेत वाचतो आपण, परंतु इथे स्वयंभू म्हणून सांगतात क्रोध हा आध्यात्मिक मार्गावरील सर्वात मोठा आणि प्रमुख, मेन आणि सगळ्यात मोठा शत्रू आहे. ऑफकोर्स याचा अर्थ स्वयंभू म्हणून काम शत्रू नाही असं म्हणायचं नाहीये, परंतु आपण जाणू शकतो की क्रोध हा कामातूनच निर्माण होत असतो. स्वतःची व्यक्तिगत इच्छा, स्वतःची व्यक्तिगत आकांक्षा, काम इच्छा हे जेव्हा मध्ये येतं, ते जेव्हा पूर्ण होत नाही किंवा कोणी आदर देत नाही आपल्याला असं वाटतं, तेव्हा आपण क्रोधित होतो. आपण कोणाला किती आदर देतोय, आपण कसं कोणाशी वागतोय याच्याकडे आपलं लक्ष नसतं, कारण त्याच्याशी आपल्याला काही देणं घेणं नाही, कारण आपण नेहमी बरोबरच असतो, आपण कधी चुकत नाही. दुसरा कसा वागतोय लगेच आपण क्रोधित होतो, लगेच. थोडस 5 पैशाचं जरी नुकसान झालं तरी लगेच क्रोधित होतो. शास्त्र सांगतं की क्रोधित व्हायची जरी गोष्ट असेल तरी क्रोधित होऊ नका, कारण ही भौतिक जगामध्ये तुम्हाला हेच मिळणार आहे. तुमच्या इच्छा आकांक्षा या अशाच राहणार आहेत. हे जग तुमच्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी बनवलेलं नाही आहे. कलियुगामध्ये ज्याला कलहाचं युग म्हटलं जातं, कलह म्हणजे क्वारल, भांडण. छोट्या गोष्टींवरून लोक भांडणार, अगदी क्षुल्लकशा गोष्टींवरून क्रोधित होणार. पती पत्नी एकत्र राहू शकत नाही, हो की नाही? आई वडील आणि मुलं एकत्र राहू शकत नाही. पार्क होते का तिथे काय? एक मिनिट, स्क्रू ड्रायव्हर घे आणि आवळते बंद कर, एमसीबी बंद करून कर. हे काल रात्रीच होत होतं, मला वाटलेलं आपलाच प्रॉब्लेम असणार आहे. माफ करा, थोडं इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम झालाय. आहे तर हा श्लोक स्वयंभू म्हणूनच्या उपदेशांचा शेवट करणारा, कथा पुढे सरकवणारा, परंतु या 2 महत्वाच्या गोष्टी आपल्याला शिकल्या पाहिजेत. स्वयंभू म्हणून तिथे आले युद्धभूमीवर, ध्रुव महाराजांनी प्रणाम केला की नाही याचं पण वर्णन नाही आहे या कथेमध्ये. परंतु स्वयंभू म्हणून असे महान शुद्ध भक्त होते आहेत की त्यांना कुणी मान दिला नाही दिला त्यांना काही फरक नाही पडत. ते मात्र आपल्या नातवाला मान देतात, हे राजा म्हणतात. आणि हे लक्षात ठेवा, ऍक्च्युली ते म्हणतात माझा उपदेश जर तू ऐकलास, रोगावर औषध जसं काम करेल तसं माझा उपदेश तुझ्या
कल्याणासाठी काम करेल. सगळ्यात मोठा उपदेश हाच आहे की क्रोधावर नियंत्रण कर, कारण क्रोध हा आध्यात्मिक मार्गावरील प्रमुख आणि मोठा शत्रू आहे. छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपण क्रोधित होत असतो, समोरच्याचा संबंध तोडायला तयार होतो. छोट्या छोट्या गोष्टीने आपण इतके क्रोधित होतो, समोरच्याला मारायला तयार होतो. ज्या गोष्टींसाठी क्रोधित झालेला असतो ती गोष्ट इतकी क्षुल्लक आणि भौतिक आहे हे खूप उशिरा कळतं. खूप 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 उशिरा कळतं. मग तोपर्यंत तेव्हा लेट झालेला असतं, खूप लेट झालेला असतं. काय उपयोग आहे? मी तुझे कल्याण इच्छितो, कृपया माझ्या उपदेशांचे पालन कर. तसं बघायला गेलं तर एका आजोबाला आपल्या नातूला इतक्या विनम्रपणे सांगायची काहीच गरज नाही, हो की नाही? आदेश उपदेश देऊ शकतात, तरीही विनम्रपणे सांगतात. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, भगवान श्रीकृष्ण देखील कोणाला कसं वागायचं आणि काय करायचं याच्याबद्दल कुठल्याही जीवाला फोर्स करू शकत नाही. आपण कोण फोर्स करणार? कधी कधी आपल्याला असं वाटतं की मी या व्यक्तीला माझा या व्यक्तीवर खूप विश्वास होता, त्याने माझा विश्वासघात केला. त्या व्यक्तीने कसं वागायचं याच्यावर तुमचा कंट्रोलच नसतो, त्यामुळे विश्वासघात केला याच्याबद्दल तुम्हाला वाईट वाटण्याचं काही कारणच नाही. हे आपल्या लक्षात येत नाही. अगदी कॉन्फिडेन्शियली, अगदी गोपनीय पद्धतीने एखाद्या व्यक्तीला आपण एखादी गोष्ट सांगतो, म्हणतो की कोणाला सांगू नका, ते जाऊन सांगतात कोणाला तरी, मग आपल्याला क्रोध येतो. याच्यावरती पण आपल्याला कंट्रोल नाही हे आपल्या लक्षात येत नाही. कुठल्याच गोष्टीवर तुमचं कंट्रोल नसतं. त्यामुळे भौतिक जगामध्ये कोणी तुमची भौतिक अवहेलना केली, कोणी तुमचं भौतिक अपमान केला, कोणी तुमचं भौतिक नुकसान केलं, तुमच्या अहंकाराला ठेच पोचवला, तर क्रोध येणं साहजिक आहे. आणि क्रोधच भौतिक अस्तित्वाचं लक्षण आहे. तुम्ही क्रोधित झाला समजायचं तुमची भौतिक आसक्ती अजून सुटलेली नाही. क्रोध जेव्हा आपण कंट्रोल करत नाही तेव्हा काय होतं, भगवद्गीतेत सांगितलेलं आहे, हो की नाही? कामात संगात संजायते काम, कामात क्रोधा विजायते. आणि क्रोध जेव्हा आपण कंट्रोल करत नाही तेव्हा आपल्यावरती कोणीतरी संमोहन केल्यासारखं वागतो, हिप्नॉटिझम केल्यासारखं आपण वागत असतो. आपण काय बोलतोय काय करतोय आपल्यालाच माहिती नसतं. स्मृती भ्रष्ट होते, आठवत नाही, बुद्धिनाश होतो, डिसिजन प्रॉपरली घेता येत नाही. ऑफकोर्स हे सगळं सांगणं सोपं आहे, करणं महाभयानक कठीण आहे. परंतु हे करणं शक्य आहे जर तुम्ही रोजची साधना व्यवस्थित ठेवली. जप मोठ्या आवाजात लक्षपूर्वक जप केला, वाचन श्रवण न चुकता केला, भगवंतांची पूजा अर्चना भोग दाखवणे या गोष्टी जर न चुकता केला, तर ह्या अगदी मेकॅनिकली भौतिक दृष्ट्या देखील क्रोधावरती नियंत्रण करायला ह्या गोष्टी खूप मदत करतात. आणि त्याच्याही पुढे जाऊन जर तुम्ही शुद्ध भक्तांच्या संघात राहिला तर मग खूप मदत होते क्रोधाला कंट्रोल करण्यासाठी. तात्पर्य कृष्ण कृपामूर्ती श्री श्रीमद एसी भक्ती वेदांत स्वामी प्रभुपाद यांच्याद्वारे ध्रुव महाराज मुक्त आत्मा होते आणि खरे तर ते कोणावरही रागवलेले नव्हते, परंतु ते राजकर्ते असल्यामुळे
राज्यामध्ये सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी काही काळापुरते तरी क्रोधित होणे हे त्यांचे कर्तव्यच होते. त्यांचा बंधू उत्तम निर्दोष असूनही एका यक्षाने त्याचा वध केला होता, म्हणून अपराध्याला ठार मारणे हे ध्रुव महाराजांचे कर्तव्य होते. प्रभुपाद कंसामध्ये लिहितात, प्राणासाठी प्राण, कारण ते एक सम्राट होते. ही जी दंड व्यवस्था आहे, न्याय व्यवस्था, ही अगदी पूर्वापार चालत आलेली आहे. ती काय आजच आहे असं नाही. आणि पूर्वीच्या काळामध्ये ही दंड नीती जी होती ती एकदम सिंपल होती. दंड नीतीमध्ये राजाला प्रशिक्षण दिलं जायचं. राजाचं मेन ट्रेनिंग याच्यामध्येच असतं, दंड नीती. राजनीती नाही, दंड नीती. कुठल्या व्यक्तीने कुठला गुन्हा केल्यानंतर त्याला कुठल्या प्रकारचा दंड देणे हे राजाला माहिती असलं पाहिजे. उदाहरणार्थ, जेव्हा दुर्योधन आणि युधिष्ठिर महाराज यांच्यापैकी कोण युवराज होणार हे बघण्यासाठी विदुरजींनी परीक्षा घेतलेली. विदुरजी 3 कैद्यांना घेऊन येतात आणि सांगतात की या तिघांनी समान गुन्हा केलेला आहे, चोरी केलेली आहे. त्यातला एकटा ब्राह्मण असतो, एकटा वैश्य असतो आणि एकटा शूद्र असतो. तर त्यांना विचारलं जातं की यांना दंड कसा द्यायचा. दुर्योधन मूर्ख असतो, ते म्हणतो की दंड काय द्यायचा, तो सगळ्यांना दंड आहे तोच यांना द्यायचा, एवढी एवढी शिक्षा करून टाका. युधिष्ठिर महाराज शांतपणे म्हणतात, तसं नाही. ब्राह्मणाला ज्ञान असून देखील त्यांनी ही चूक केली, चोरी केली, त्यामुळे त्याला सगळ्यात जास्त दंड दिला पाहिजे. वैश्याला थोडी अक्कल कमी असते, त्यामुळे त्याला मीडियम दंड दिला पाहिजे. आणि शूद्राला अक्कल नसते, तरच नेहमी तमोगुणामध्ये मोहित भ्रमित झालेला असतो, त्यामुळे त्याला सौम्य प्रकारचा दंड दिला पाहिजे. त्याला समजावून सांगितलं पाहिजे आणि कदाचित हे बघितलं पाहिजे की त्याची मजबुरी असू शकते, तर ती दूर केली पाहिजे. त्यामुळे क्षत्रियाला क्रोधित होणे हे काही नवीन नसतं. महान भक्त हनुमानजी देखील क्रोधित होतात. प्रभू रामचंद्र, लक्ष्मण क्रोधित होतात. लक्ष्मण तर कायम क्रोधितच असतात. बलरामजी, लक्ष्मण. परंतु जसं आपण उपदेशामृत मध्ये वाचतो की क्रोध हा भगवंतांची सेवा म्हणून वापरला नाही, तर तो आपल्यासाठी सगळ्यात डेंजरस आहे. जसं इथं देखील स्वयंभू म्हणून सांगतात की सगळ्यात मेन आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे क्रोध. परंतु तो काही गप्प करता येत नाही, शांत करता येत नाही, करूच शकत नाही तुम्ही. क्रोध आहे, येणार जाणार, येणार जाणार, त्याला तुम्ही थांबवू पण शकत नाही. मग कसं प्रभूजी कंट्रोल करायचं. वाचो वेगम मनसा क्रोध वेगम. क्रोधाचा आवेग कंट्रोल केलेला जो असतो तो साधू असतो, मुनी असतो. कसं कंट्रोल कसं करायचं क्रोधाला. येणार जाणार तो येणारच, त्याचा धर्मच आहे क्रोधाचा. क्रोध कशामुळे येतो ते कंट्रोल करायचं, क्रोधाला कधी कंट्रोल नसतं करायचं. क्रोध जर तुमच्या इंद्रिय तृप्तीमुळे येत असेल तर ती इंद्रिय तृप्ती कंट्रोल केली पाहिजे. बऱ्याचदा क्रोधित व्यक्तीला असं वाटतं की समोरचा व्यक्ती आपल्या प्रती अपराध केलेला आहे, त्यामुळे माझा क्रोध जो आहे तो जस्टिफाईड आहे. मी जे करतो, मी जे बोलतो, मी जे आपटतो, मी जे मारतो ते बरोबर आहे आणि म्हणून तो करत असतो. पण त्याची बुद्धी त्यावेळेला भ्रष्ट झालेली असते, संमोहात पडलेला असतो तो.
2 सेकंद थांबून जर त्याने विचार केला तर त्याच्या लक्षात येईल की माझ्या अपराध केल्यामुळे मी क्रोधित झालोय, भगवंतांचं नाही. भगवद्गीतेमध्ये, भागवतामध्ये, शास्त्रामध्ये, प्रवचनांमध्ये आपण ऐकतो की या जगामध्ये कुठेच तुमच्या मनासारखं काहीच होणार नाही. किती क्रोधित होत बसणार आहे. माझी इंद्रिय तृप्तीची इच्छा हेच माझ्या सगळ्या दुःखाचं मेन कारण आहे. ते मी जर बदललं, माझी इंद्रिय तृप्ती बंद केली आणि कर्म भगवंतांची सेवा म्हणून करायला लागलो, इच्छा भगवंतांच्या सेवेची ठेवली, तर त्याच्या आडवं कुणी काही बोललं, काही केलं तर तेव्हा क्रोधित व्हायला काहीच प्रॉब्लेम नाही. तो क्रोध ट्रान्सेंडेंटल क्रोध असतो, शिला प्रभुपाद म्हणायचे. दिव्य क्रोध असतो, शुद्ध क्रोध असतो. मग बऱ्याचदा तुम्ही क्रोधित त्या कारणासाठी पण झालेला असाल की कोणी भगवंतांची, शिला प्रभुपादांची भक्तीची आलोचना करत आहे, त्याच्या विरुद्ध काहीतरी आसुरी प्रवृत्तीनं वागत आहे, बोलत आहे, म्हणून तुम्ही क्रोधित झालेला असाल. परंतु ते सत्य आहे की नाही हे पाहण्यासाठी थोडस थांबून तुम्ही स्वतःमध्येच अंतरंगामध्ये चिंतन मनन केलं पाहिजे की माझं क्रोधित होण्याचं कारण प्रॉपर होतं का, हे जस्टिफाईड आहे का, आपण विचार केला पाहिजे, हो की नाही. कारण भगवंतांची सेवा आणि माझी स्वतःची इंद्रिय तृप्ती याच्यामध्ये फरक करायला कधी कधी आपण चुकतो. कधी कधी या दोन्हींमध्ये एकदम सिंपल फरक असतो, कधी कधी या दोन्हींमध्ये खूप कॉम्प्लिकेटेड फरक असतो. त्यामुळे आपल्याला पण वाटतं की मी करतोय ते बरोबरच आहे. जसं मंदिरामध्ये कधी कधी ज्यांनी सगळ्याचा त्याग केलेला आहे, भगवा वस्त्र धारण केलेलं आहे, ते देखील क्रोधी होतात. त्यांना वाटतं की माझं क्रोध जस्टिफाईड आहे, मला क्रोध येणे साहजिक आहे, कारण मी दिवसभर इथे मंदिरामध्ये काम करतो आणि हा कोण व्यक्ती मला येऊन मला बोलणार. त्या व्यक्तीने काय बोललंय, खरं आहे की नाही विचार करत नाही आपण. त्या भौतिक जगातला प्रत्येक व्यक्ती हा अहंकाराने बाधित आहे, आजारी आहे. मी माझ्याशिवाय त्याला कळत नाही. अक्षरशः संन्यास जरी घेतला तरी, कित्येक वर्ष जंगलात जरी राहिला तरी मी माझं काही जात नाही. मग त्याच्याबद्दल कुणी काय केलेलं लगेच आपण क्रोधित होतो. परंतु बऱ्याचदा आपण त्याला जस्टिफाय करत असतो. जस्टिफायला मराठीत काय म्हणतात माहिती नाही, सिद्ध करून दाखवायचा प्रयत्न करत असतो की माझा क्रोध बरोबर आहे. का? कारण मी भक्त आहे. प्रभूजी मंदिरासाठी, सत्संगासाठी मी हजारो लाखो रुपये गोळा करून आणतो, त्यातले 100 रुपये मी माझ्या पेट्रोलला वापरले, एवढं तुम्हाला बोलायचं काय कारण आहे? हे आपलं सिद्ध करायचं कारण असतं. तुम्ही कोण ठरवणार, हो नाही? मी असे बऱ्याचदा मी ऐकलं, ऍक्च्युली मी लाखो रुपये डोनेशन गोळा करून आणून देतो, 1 महिन्यासाठी मी 10,000 रुपये त्यातले घेतले म्हणून काय बिघडलं, माझा तो अधिकार आहे. रोज मी साफसफाई करतो मंदिराची, मी साफसफाई केलेल्या मंदिरामध्ये तुम्ही घाणेरडे पाय घेऊन येता, मी साफसफाई केलेली. त्यामुळे कशासाठी आपण क्रोधित होत आहे हे कधी कधी खूप कन्फ्युजिंग असू शकतं. मग अशा वेळी काय करायचं? अशा वेळी क्रोधित न झालेलं बेस्ट, कारण आपल्याला माहिती नाही आहे, हो की नाही. बेस्ट काय आहे? क्रोधित न होणे. भले ते भगवंतांविरुद्ध देखील चुकीचे केलेले असतील तरी तुम्हाला जर माहिती नसेल किंवा तुम्ही कन्फ्युजन मध्ये असाल तर बेस्ट असतं न क्रोधित झालेलं, हो की नाही. प्रभुपाद नेहमी म्हणतात, खाऊ की खाऊ नको असा जर प्रश्न पडलेला असेल तर आयुर्वेदानुसार तुमच्यासाठी बेस्ट असतं खाऊ नका. कितीही प्रलोभनकारी असेल,
तुमचं बेस्ट मधला बेस्ट डिश असेल, समोसा, कचोरी, वडा, काय इडली, डोसा, गुलाबजामुन, मनामध्ये शंका उत्पन्न झाली, पोट थोडस गच्च वाटतंय, खाऊ का नको खाऊ, मी विचार करतोय. बरेच आपल्या जीवनात असं होते की नाही, पत्नी जेवायला बोलवते, आपण म्हणतो भूक नसल्यासारखं वाटते, खाऊ का खाऊ नको, जेवू का नको, विचार करते. कधी कधी आपल्या मनात विचार येतो की आपण जर जेवलो नाही तर पत्नीला त्रास होईल, विनाकारण 2 तासांनी परत एकदा वाढायला लागणार, परत भांडी घासायला लागणार, जेवून टाकूया. पण आयुर्वेद सांगतं, जेव्हा तुम्हाला अशी शंका असेल, न खाल्लेलं बेस्ट असतं. बाहेर जाऊ का नको जाऊ असा जर विचार मनात असेल तर आपले सगळे तत्वज्ञानी हुशार लोक सांगतात न गेलेलं बरं असतं. कशाला टाइमपास करायला जायचं. बेंगालीमध्ये म्हण आहे, शिला प्रभुपाद नेहमी सांगायचे, खाबो की ना खाबो, यदि खाबो तो खाबो पौष. आणि जर खावंसच वाटलं तर पौष महिन्यामध्ये खावा, तुम्हाला काही त्रास होणार नाही. आणि जाबो की ना जाबो, जाऊ का बाहेर का ना जाऊ असा विचार मनात आलेला असेल तर जाबो यदि शौच असं काहीतरी, म्हणजे शौचाला म्हणजे लघवी करायला जायचं असेल तर जावा, नसेल तर गप बसा घरामध्ये. किती पण मन उद्विग्न झालेला असू दे, कन्फ्युज झालेला असू दे, करू का नको, करू का नको, करू का नको. तसंच क्रोधित होऊ का नको हा जर प्रश्न तुम्हाला ठरवायचा असेल की प्रभूजींनी सांगितलंय शास्त्राप्रमाणे, भगवंतांच्या भक्तांविरुद्ध काय झालेलं असेल तर क्रोधित व्हायला हरकत नाही. स्वतःच्या इच्छेविरुद्ध, स्वतःच्या इंद्रिय तृप्तीविरुद्ध कुणी काही वागत असेल तर क्रोधित व्हायचा तुम्हाला काही अधिकार नाही. जसं झालं तर तुम्ही अडकाल. क्रोध हा खूप डेंजरस शत्रू असतो. परंतु मी कन्फ्युजन मध्ये आहे की माझ्याबद्दल अपराध झालाय का भगवंतांबद्दल झालाय, मग बेस्ट असतं क्रोधित न होणे. मग याच्यात पाप लागणार नाही का जर खरोखर भगवंतांबद्दल अपराध असेल तर. पण तुम्हाला कन्फ्युजन आहे ना, भगवंत एक वेळ हे सहन करतील की माझा कुणी अपराध केलाय पण त्याच्या विरुद्ध हा बोलत नाही, परंतु भगवंत हे सहन नाही करत की तुम्ही तुमच्या इंद्रिय तृप्तीसाठी क्रोधित झालाय आणि परत अडकताय. प्रभुपाद इथे सांगतायत की क्षत्रियाचं कर्तव्य असतं क्रोधित होणे, पण तो क्रोधित नाही झाला तर तो समोरच्याला दंड देऊ शकत नाही. तथापि पुढे सांगतात, हे ध्रुव महाराजांचे कर्तव्य होते, कारण ते एक सम्राट होते. ध्रुव महाराजांना आव्हान देण्यात आल्यानंतर ते मोठ्या आवेशाने लढले आणि त्यांनी यक्षांना पुरेसा दंड दिला. परंतु तथापि क्रोधाचे स्वरूप असे असते की तो वाढवला तर अमर्याद वाढतच जातो. कंट्रोल नाही केलं ना, कोण थांबवणार. कधी कधी थांबवायला आले तरी थांबत नाही. कारण ज्याच्या प्रती आपण क्रोधित झालेला असतो तो पण आपल्यासारखाच निघाला तर तो काही गप बसणार नाही, तुम्हाला अजून डिवचणार, अजून क्रोधित करणार, तुम्ही अजून क्रोधित होणार, मग तो अजून क्रोधित होणार, मग तुम्ही अजून क्रोधित होणार. हे टिट फॉर टॅट चालूच राहतं. म्हणून भक्ताचं लक्षण असतं स्वतःची जरी चूक असली तरी हरे कृष्णा माफ करा म्हणणे आणि निघून जाणे. कारण क्रोध कंट्रोल करता येत नसतो. ध्रुव महाराजांच्या म्हणजेच शासकाच्या क्रोधाने मर्यादा ओलांडू नये यासाठी म्हणून नातवास आवर घालण्याची दया दाखवली. ध्रुव महाराज आपल्या आजोबांचा हेतू जाणू शकले आणि म्हणून त्यांनी तत्काळ युद्ध थांबवले. या श्लोकामध्ये श्रुतेन भूयसा अर्थात अखंड श्रवण करून हे शब्द अतिशय महत्वाचे आहेत. स्वयंभू म्हणून म्हणतात. श्रुतेन भूयसा, भूयसाचा अर्थ असतो सतत, कायमच श्रवण करत, कायमच श्रवण करत.
भक्तिमय सेवेविषयी निरंतर श्रवण करून मनुष्य भक्ती मार्गासाठी हानिकारक असणाऱ्या क्रोधाचा आवेग नियंत्रित करू शकतो. दिवसभर ऐकायचंय, बोलायचंय काय? स्वतःच्या इंद्रिय तृप्तीबद्दल आणि दुसऱ्याच्या इंद्रिय तृप्तीबद्दल. मग वातावरणच पूर्ण काम आणि रज आणि तमोगुणावर आधारित काम वासनेचं असेल तर तिथे क्रोध कसा आवरणार? म्हणून नेहमी कंटिन्युअसली श्रवण करायचं भगवंतांचं आणि भगवंतांचंच गुणगान करायचं. वाचन, श्रवण आणि कीर्तन. कीर्तन म्हणजे भगवंतांची कीर्ती आपल्या मुखातून सतत बोलत राहणे. जो सदैव श्रवण आणि कीर्तनामध्ये असतो तो जास्त विचलित होत नाही रजतमो गुणामुळे उत्पन्न झालेल्या कामाने. आणि कामाने जर प्रलोभित झाला नाही, विचलित झाला नाही तर क्रोध यायचे चान्सेस कमी असतात. औषध आहे. स्वयंभू म्हणून सांगतात, मी दिलेलं औषध रेग्युलर घे. शृण्वता स्वकथा कृष्ण पुण्यस्मरण कीर्तनम रिद्ध्यंतस्तो यभद्राणी विधुनुते सुरित्सताम. भागवतमच्या सुरुवातीला सांगितलंय शृण्वताम स्वकथा कृष्ण. भगवान श्रीकृष्णांच्या कथा लीला श्रवण करत जो राहिलेला असतो तो रज आणि तमोगुणाचा प्रभाव कमी करू शकतो, टाळू शकतो. तदा रजस्तमो भाव काम लोभादयश्चये चेतयेते अनाविते स्थितम सत्वे प्रसिद्धती. हे रेग्युलरली वाचत जावा तुम्ही. पहिला स्कंद, दुसरा अध्याय. श्रीमद भागवतमच्या श्रवणाची सायंटिफिक पद्धती आणि सायंटिफिक पुरावा आणि सायंटिफिक रिझल्ट दिलेला आहे त्या अध्यायामध्ये. किती छान सांगितलंय. शृण्वता स्वकथा कृष्ण. तुम्ही श्रवण करत राहिला तर काय होत आहे? तदा रजस्तमो भाव काम लोभादयश्चये. रज आणि तमोमुळे निर्माण झालेला काम आणि लोभ हळूहळू कमी होतो, नष्ट होतो आणि तुम्ही सत्व गुणामध्ये स्थित होऊ शकता. स्थितम सत्वे प्रसिद्धती. ध्रुव महाराजांना त्यांचे आजोबा सांगतायत, ठीक आहे युद्ध कर, संध्याकाळी दमून येशील युद्धावरून तर भगवंतांची लीला कथा श्रवण कर. नाहीतर मग काय करणार? नाही केलं तर युद्धाचा नियम होता पूर्वीच्या काळामध्ये, सूर्योदयानंतर युद्ध करायचं नाही. मग घरी येणार सूर्योदयानंतर आणि रात्रभर विचार करत राहणार, त्याने असं केलं, त्याने तसं केलं, मी त्याला उद्या असं मारतो, तुला मी उद्या तसं मारतो, त्याने असं बोललं, त्याने तसं बोललं. ध्रुव महाराजांचे आजोबा सांगतात की घरी आल्यानंतर भगवंतांच्या लीला कथाचं श्रवण कर. ठीक आहे, उद्या जाऊन परत युद्ध कर, निदान क्रोध तुझा वाढणार नाही, कंट्रोल मध्ये राहील. हो की नाही? भक्तिमय सेवेविषयी निरंतर श्रवण करून मनुष्य भक्ती मार्गासाठी हानिकारक असणाऱ्या क्रोधाचा आवेग नियंत्रित करू शकतो. श्रील परीक्षित महाराजांनी म्हटले आहे की भगवंतांच्या लीलांचे अखंड श्रवण म्हणजे सर्व भौतिक व्याधींवरचे रामबाण औषध आहे. भगवंतांच्या लीलांचे अखंड श्रवण सर्व भौतिक व्याधींवरचे रामबाण औषध आहे. प्रभुपाद इथे परीक्षित महाराजांना म्हणतात श्रील परीक्षित महाराज. परीक्षित महाराज क्षत्रिय होते परंतु साधू होते. आणि यासाठीच प्रत्येकाने परम भगवंतांविषयी सातत्याने श्रवण करावे. श्रवणामुळे मनुष्य सदैव स्वतःचा समतोल राखू शकतो आणि अशा प्रकारे त्याची आध्यात्मिक जीवनातील प्रगती कधीच खुंटित होत नाही. आणि तुम्ही आनंदी पण होऊ शकता. ह्या क्रोध जो आहे तो तुम्हाला आध्यात्मिक प्रगती करू देणार नाही, एवढंच नव्हे तर तुम्हाला मनाची शांती पण लाभू देणार नाही. भौतिक फायदा, आध्यात्मिक फायदा, दोन्ही फायदा. ध्रुव महाराजांनी दुष्टांवर क्रोधित होणे योग्यच होते.
या संदर्भात एका सापाची एक छोटीशी गोष्ट आहे. नारद मुनींच्या उपदेशाने तो भगवत भक्त झाला. कोण? साप. एक साप नारद मुनींच्या उपदेशाने भगवंतांचा भक्त झाला. नारद मुनींनी त्यांना नंतर त्याला यापुढे कधीही कोणास दंश करू नकोस असा उपदेश दिला. हे खूप महत्वाचं आहे, लक्षपूर्वक ऐका. प्रभुपाद ही कथा खूप वेळा सांगतात. छोटीशी प्रभुपाद छोट्या छोट्याच कथा सांगायच्या, कधी मोठ्या कथा सांगत नव्हत्या मिरची मसाला लावून. कारण उपदेश त्यातला तत्वज्ञान महत्वाचं आहे. नारद मुनींना एकदा एक साप शरण आला, म्हणाला मी तुम्हाला गुरु मानतो, मला उपदेश द्या, आदेश द्या. नारद मुनींनी उपदेश दिला की कोणाला दंश करू नको. मत्सरी लोकांचं हे काम असतं, दुसऱ्यांचा मत्सर द्वेष करत राहणे कायमच. त्यांना सापाचं शरीर मिळतं पुढच्या जन्मामध्ये. कोणाला दंश करू नको म्हणजेच कोणाचा मत्सर करू नको आपल्याला सांगितलेलं आहे. परंतु सामान्यतः इतरांना दंश करून मृत्यूलोकी पोहोचवणे हे सापाचे कार्य असते. परंतु भक्त म्हणून त्याला त्याचे कार्य करण्यास प्रतिबंध करण्यात आला. क्षत्रियाचं काम असतं युद्ध करून जे अधर्मी आहेत, जे आपल्या भक्तांवरती अटॅक करतायत, त्यांना मारणे, त्यांना थांबवणे. तो जर अर्जुनासारखा भक्त झाला की मला नाही मारायचं, तर दुसऱ्या भक्तांचं रक्षण कोण करणार? सापाचं कामच आहे दंश मारणे. ते जर त्यांनी बंद केलं तर मग काय होतं पुढे सांगतात प्रभुपाद. दुर्दैवाने लोकांनी, विशेषतः लहान मुलांनी सापाच्या या अहिंसक प्रवृत्तीचा लाभ उठवणे चालू केले. लहान मुले तर त्याच्यावर दगड फेकू लागले. तरीही तो कोणाच चावत नसे, कारण गुरुनी सांगितलंय क्रोधित होऊ नको, चावू नको, मत्सर करू नको. कारण तसा त्याच्या आध्यात्मिक गुरुचा आदेशच होता. काही काळानंतर त्याची जेव्हा आपले आध्यात्मिक गुरु नारद मुनी यांच्याशी पुन्हा भेट झाली, तेव्हा त्यांनी त्यांच्याकडे आपली व्यथा मांडली. निष्पाप प्राण्यांना चावण्याची माझी वाईट सवय मी सोडून दिली आहे, परंतु सर्व लोक मला दगड मारून माझ्याशी दुर्वर्तन करीत आहेत. हे ऐकताच नारद मुनी त्याला म्हणाले की तू दंश करू नकोस, मात्र जणू तू चावणारच आहेस अशा पद्धतीने तुझा फणा उगारायस विसरू नकोस. मग ते निघून जातील. त्याचप्रमाणे भक्त हा सदैव अहिंसक असतो, सर्व सद्गुणांनी संपन्न असतो. परंतु समाजातील इतरांकडून जेव्हा दुष्टपणा केला जातो, तेव्हा त्याने त्या दुष्टांना पळवून लावण्यासाठी निदान काही काळापुरता तरी क्रोध प्रकट करण्यास विसरू नये. ऍक्च्युली काही भक्त असे असतात की ते पण सहन करतात. पुढे 5व्या स्कंदामध्ये वृषभदेव आणि वृषभदेवांचा पुत्र भरत महाराज यांची कथा येते. दोघांनी पण असा संन्यास घेतला, असं वैराग्य विरक्ती आपल्या जीवनामध्ये आणली त्यांनी की अक्षरशः लोक त्यांना दगड फेकून मारायचे, शिव्या द्यायचे, कशाही प्रकारचा अत्याचार करायचे. यांच्या तोंडातून एक शब्द निघत नव्हता. राहुगण राजा असतो ना, तो तर जड भरतला जबरदस्तीने आपल्या पालखी उचलायला सांगतो, काम करायला लावतो. आणि जड भरत बिचारे शुद्ध भक्त असतात, त्यांना याच्यामध्ये काही इंटरेस्ट नसतो, क्षत्रिय असतात, त्यामुळे पालखी वगैरे नेणे त्यांना थोडंसं कठीण जातं. तर खूप शिव्या देतात त्यांना, खूप अपशब्द बोलतात, खूप रागवतात. जड भरत बिलकुल क्रोधित होत नाही. ठीक आहे, त्यांना भगवद्गीता सांगतात, तुम्ही माझ्यावर क्रोधित झालाय, तुमचं बरोबर आहे, मी तुमचा सेवक आहे, परंतु सेवा प्रॉपरली तुमची करू शकत नाही. परंतु त्याच वेळी तुम्ही पण लक्षात ठेवा म्हणून सांगतात राजाला, त्या राजा रहुगुणाला, की सम्राट आहे म्हणून कोणावर पण क्रोधित व्हायचा तुम्हाला अधिकार नाही. मी सम्राट आहे आणि हा माझा भोई म्हणजे कोकणात भोई म्हणतात, पालखी उचलणारा आहे,
हे तुम्हाला आता असं वाटतंय कारण तुम्ही स्वतःच्या शरीराशी तादात्म्य केलंय. काय माहिती पुढच्या जन्मामध्ये मी सम्राट असेल आणि तुम्ही भोई व्हाल. मग ते राजा ऍक्च्युली भगवंतांचा भक्त असतो. ते भगवद्गीता त्याला थोडीफार माहिती असते. हे 4 शब्द ऐकल्यानंतर त्याला वाटतं हा कोणीतरी विद्वान असायला पाहिजे, इतकं कसं काय छान बोलतो. मग त्याला इकडे ये म्हणतात, सेवा नको करू आणि अजून जरा मला ज्ञान सांग म्हणतात. खूप छान सांगतोस. तर अशी ही उदाहरणं आहेत भक्तांची. हरिदास ठाकूर 22 मार्केटमध्ये नेऊन त्यांना चाबकाचे फटके दिले. एका शब्दाने उलट बोलले नाहीत किंवा चाबूक पकडला नाही किंवा क्रोधित झाले नाही. तर दुसरं हा मुद्दा का सांगतोय मी, कारण बऱ्याच वेळेला जी सिच्युएशन जी असते, परिस्थिती जी असते ती आपल्या हाताच्या बाहेर असते. ते विनाकारण क्रोधित होऊन काही उपयोग पण नसतो. हरिदास ठाकूर क्रोधित होऊन होऊन किती झाले असते. पण त्याच्याऐवजी त्यांनी भगवंतांवर विश्वास ठेवला आणि भगवंतांचं नाम जप चालू ठेवलं. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तेव्हा भगवंतांच्या कृपेने किती फटके मारले तरी त्यांना काही त्रासच होत नव्हता. परंतु याचा अर्थ असा नसतो की कुणी अत्याचार करत असेल, अन्याय करत असेल, विशेष करून भक्तांवर, स्वतःवरचा अन्याय आध्यात्मिक जरी असला तरी तुम्ही सहन करायला शिकलं पाहिजे. कधी कधी तुम्ही प्रतिकार नाही करू शकत. इथे प्रभुपाद सांगतात की तिथे देखील प्रतिकार केला नसला पाहिजे, परंतु ऍटलिस्ट भीती दाखवली पाहिजे. की कोणी एखादा व्यक्ती त्रास देत असेल, तुमची फसवणूक करत असेल तर ऍटलिस्ट त्यांना भीती तरी दाखवली पाहिजे, कारण किती वेळा फसवून घेणार, हो की नाही. परंतु बऱ्याचदा हे शक्य नसतं. कोणी त्रास देतच असेल तर तो त्रास सहन करायचा. आपण काय काय फरक पडणार आहे, या भौतिक जगामध्ये त्रासच त्रास आहे. माताजी लोक खूप सारे प्रश्न विचारतात रिपीटेडली, अशा परिस्थितीमध्ये काय करायचं. चाणक्य पंडित म्हणतात की ज्या परिस्थितीमध्ये तुम्ही बदल घडवू शकता तिथे तुम्ही बोलणे, त्याच्यावरती ऍक्शन घेणे हे तुमचं कर्तव्य असतं. नसेल तर तुम्ही ते सहन करायचं असतं, आणि सहन पण होत नसेल तर मग सोडून द्यायचं असतं. परंतु स्वतः विनाकारण क्रोधित होणे, विनाकारण उद्विग्न होणे आणि स्वतःच्या मनाचं संतुलन बिघडवून टाकणे, स्वतःचा समतोल ढासळवणे, तुमची अधोगती होते अध्यात्मामध्ये. त्याला काही अर्थ नाही. आता सगळ्या माताजींच्या केसेसमध्ये हे निर्णय घेणं सोपं नसतं, परंतु आपण विचार करायचा की स्त्रीचं शरीर मला जे दिलेलं आहे भगवंतांनी, ते मलाच पाहिजे होतं म्हणून दिलंय. जबरदस्ती थोडीच दिलेलं आहे आपल्याला. मागच्या जन्मामध्ये मीच इच्छा केली होती, मला स्त्रीचं शरीर पाहिजे, स्त्रीचं शरीर पाहिजे, स्त्रीचं शरीर पाहिजे, मला असं पाहिजे, मला तसं पाहिजे, दिलं स्त्रीचं शरीर. आता भोगावं लागतं तर थोडस भोग सहन करायचं, आणि सहन जरी होत नसेल तरी सोडून द्यायचं. सुद्धा क्रोधित नाही व्हायचं. क्रोधित व्हायचं नाही, चुकीचा निर्णय घ्यायचा नाही. क्रोधामध्ये व्यक्ती चुकीचा निर्णय घेतो. कित्येक मुली ज्यांच्यावरती असा अन्याय होत असतो आत्महत्येचा निर्णय घेतात. दुर्दैवाने मी काही कोणाचा गुरु नाही आहे, परंतु आपले पर्सनल प्रॉब्लेम देखील मला फोन करून सांगत असतात. सगळ्यांना जे भागवतामध्ये आपण वाचन श्रवण करतो तेच उपदेश आहे, हो की नाही. काही काही समाजामध्ये स्त्रियांवरती खूप अत्याचार केला जातो. त्यांच्या त्या समाजाची ती रीतच असते. त्याला काही करू शकत नाही आपण. बऱ्याचदा
त्या समाजातल्या पुरुषांना आपण ज्ञान दिलं पाहिजे, थोडंसं प्रबोधन केलं पाहिजे. प्रभुपाद इथे उदाहरण देतात सापाचं. तसं थोडंसं स्ट्रॉंग झालं पाहिजे आपण. स्वतःचं शरीर संपवणे, आत्महत्या करणे हे खूप मोठं पाप असतं. हे एक माताजी खूप रेग्युलरली फोन करून सांगायचे आम्हाला, मला सहनच होत नाही, मला सहनच होत नाही, मला सहनच होत नाही. त्या ज्या परिस्थितीमध्ये, आणि खूप यंग होत्या बिचाऱ्या, त्या परिस्थितीमध्ये होत्या, त्या परिस्थितीमधून त्यांना मदत करायचा आम्ही खूप प्रयत्न केला, परंतु समाजच असं असतं की एका लिमिटच्या पुढे आपण पण काही करू शकत नाही. आणि कठीण असतं सहन करणे. बोलणं सोपं आहे, मला इथे बसून सांगणं सोपं असतं, सहन करणे कठीण असतं. जसं इथे प्रभुपाद समजावून सांगतात, स्वयंभू म्हणून सांगतात की दिवसभर वेळ मिळेल तेव्हा जर आपण जप केला, श्रवण केलं, कीर्तन केलं, भगवंतांचं गुणगान केलं, भगवंतांबद्दल श्रवण केलं, मिळेल तेव्हा शुद्ध भक्तांचा संग केला, तर हे थोडंसं सहन करायची शक्ती मिळते आपल्याला. माणूस जेव्हा कुठेतरी आनंद भेटते असं त्याला वाटतंय, तेव्हा सहन करायची देखील त्याच्याकडे शक्ती येते. तर तू जनरल ऍडवाइस इथे प्रभुपाद असा देतात की विनाकारण सहन पण करू नका, कधी कधी फणा काढून दाखवा, मी पण निर्णय घेऊ शकतो. बरेच पती लोक आपल्या पत्नीवरती अत्याचार करत असतात, क्रोधामध्ये हे होऊन कसं वाटेल तसं हे असतं. पती पत्नीचे प्रॉब्लेम तर इतके या जगात पती पत्नीचा प्रॉब्लेम कुठे नाही असं नाहीये. तुम्हाला वाटत असेल भारतातच फक्त आहे, आपल्या समाज संस्कृतीमध्ये. पाश्चात्य देशामध्ये तर याच्यापेक्षा जास्त आहे. पत्नीने कधी कधी फणा काढला पाहिजे, दाखवलं पाहिजे की बसा उद्यापासून स्वयंपाक करत तुमचं तुम्ही एकटे, मग शांत होतो तो. हरे कृष्ण. पुढचे 4 श्लोक मी पटकन वाचून घेतो, म्हणजे हा अध्याय संपेल. वेळ झालेला आहे तरी पण हे संपूया, म्हणजे पुढच्या अध्यायाला सुरुवात करता येईल. पुढचा अध्याय एकदम सुंदर आहे, आपल्या सर्वांसाठी खूप महत्वाचा आहे. स्वयंभू म्हणून पुढे म्हणतात, या भौतिक जगातून, मी आता श्लोक वाचत नाही, फक्त भाषांतर आणि तात्पर्य वाचतो, छोटे छोटे तात्पर्य आहेत. श्लोक नंबर 32 आहे, या भौतिक जगातून मुक्त होऊ इच्छिणाऱ्या मनुष्याने क्रोधाच्या आहारी जाऊ नये, कारण तो जेव्हा क्रोधावश होतो तेव्हा तोच इतर सर्वांच्या भयास कारणीभूत होतो. तुम्हाला भय नकोय, शोक नकोय, चिंता नकोय की नाही, तुम्ही दुसऱ्याच्या भयाचं कारण कसं काय होता. भक्ताने अथवा संत पुरुषाने इतरांच्या मनात भय उत्पन्न करू नये, तसेच इतर मनुष्याने भक्तासाठी भयाचे कारण बनू नये. एखादा मनुष्य जर दुसऱ्यास शत्रुत्व सोडून वागवीत असेल तर कोणीही त्याचा शत्रू होणार नाही. एखादा मनुष्य जर दुसऱ्यास शत्रुत्व सोडून वागवीत असेल, आय डोंट अंडरस्टँड व्हॉट सोडून वागवीत, तर एखादा मनुष्य जर दुसऱ्याला शत्रुत्व सोडून वागवीत असेल, म्हणजे शत्रुत्व दाखवत नसेल, तर त्याचा शत्रू कोण होईल. तरीही आपण येशू ख्रिस्ताचे उदाहरण पाहिले तर आपल्याला आढळून येईल की त्याला शत्रू होते आणि शत्रूंनी त्यांना सुळावर पण चढवले. बघा, येशू ख्रिस्तांना पण आरे तुरेची भाषा वापरतात ते भाषांतर करणार. प्रभुपाद म्हणायचे येशू ख्रिस्त भगवंतांचे महान आचार्य होते. राक्षसी प्रवृत्तीचे सर्व लोक सदैव अस्तित्वात असतात आणि ते अगदी संत पुरुषांच्या ठाई सुद्धा दोष पाहतात. तथापि एखाद्या संत पुरुषास कितीही डिवचले गेले तरी तो कधीही क्रोधित होत नाही. दिवसा म्हणतो, किती दिवसाचा, मला काही फरकच पडत नाही तर मी कशाला विचार करू. काय माझ्याबद्दल बोलायचं ते बोला, काय मला किती
मला मला डायरेक्ट येऊन बोला, माझ्या मागे बोला, काय करायचं ते करा. हम्म. पुढे म्हणतात पुढच्या श्लोकामध्ये, प्रिय ध्रुव, यक्षांनी आपल्या बंधूस मारले आहे असा विचार तू केलास आणि म्हणून तू कैक यक्षांची हत्या केली आहेस. तथापि तुझ्या या कृतीद्वारे भगवान शिवजींचा बंधू आणि देवतांच्या कोषाध्यक्ष असलेल्या कुबेराचे मन तू क्षुब्ध केले आहेस. कारण यक्ष सगळे कुबेरांचे पुत्र असतात. शिवजींचा बंधू आहे कुबेर. तुझी कृती कुबेर आणि भगवान शिवजींच्या अवहेलनेस किंवा अनादरास कारणीभूत ठरलेली आहे, हे तू कृपया जाणून घे. कधी कधी आपण एकाच गोष्टीमध्ये इतके बिझी असतो की ह्याच्या बाहेर याचा इफेक्ट किती लोकांवरती होते विचार करत नाही. फोकस्ड वन सिंगल माइंडेड असतो. मला प्रॉब्लेम झालाय, या मनुष्याला मी त्रास देणार, पण त्याच्यामुळे किती जणांना त्रास होतो कळत नाही, विचार करत नाही आपण. स्वयंभू म्हणून सांगितले की ध्रुव महाराजांनी भगवान शिवजींचा आणि कुबेरांचा अपराध केलेला आहे, कारण यक्ष कुबेराच्या वंशातील आहेत. यक्ष काही सामान्य लोक नव्हते, म्हणूनच त्यांचे वर्णन पुण्यजनात अर्थात पुण्यवान लोक असे केले जाते. काही कारणास्तव कुबेराचे मन दुःखी झाले होते आणि ध्रुव महाराजांनी त्यांना संतुष्ट करावे असे समुपदेश त्यांना करण्यात आला. कुबेराला पण अरेतुरेची भाषा. पुढच्या श्लोकामध्ये म्हणतात, बाळा, या कारणासाठी तू मृदू भाषणाने आणि प्रार्थनेने कुबेराला सत्वर शांत कर आणि अशा प्रकारे त्यांचा क्रोध आपल्या कुळावर परिणाम करणार नाही असे पहा. आपल्या दैनंदिन व्यवहारात आपण प्रत्येकाशी मैत्री करावी आणि कुबेरांसारख्या श्रेष्ठ देवदेवतांशी तर निश्चितच मित्रत्व बाळगावे. रूपात लिहितात, सगळ्यांशीच मैत्रीपूर्ण वागायचंय. बघा, भक्तीच्या मार्गावरती आलेले थोडं तरी याचं पालन करतात. जे भक्ती मार्गाचं ज्यांना लवलेश नाही ते लोक नॉर्मल लोकांशी पण शत्रुत्व करतात 5 रुपयांसाठी, एका चॉकलेटसाठी, हो की नाही, एका खुर्चीसाठी. किती मोठं पाप आहे. भक्त कसा असतो माहिती आहे, समोरच्याने कितीही वाईट केलेलं असलं त्याच्याशी कधी क्रोधित होऊन जर थोडीशी बाचाबाची जरी झाली तरी घरी आल्यावर भक्तालाच वाईट वाटत असतं की असं बोलायला नको पाहिजे होतं. त्याला माहिती असतं आपली बिलकुल काही चूक नाही, तरी पण त्याला वाईट वाटत असतं. हे भक्ताचं लक्षण असतं. सगळ्यांशी मैत्रीपूर्ण व्यवहार असला पाहिजे. आपले वर्तन असे असावे की कोणत्याही मनुष्याने आपल्यावर क्रोधित होऊन आपल्या कुटुंबाचे व समाजाचे वाईट करू नये. कुबेराला विनाकारण डिवचल्यासारखं झालं, शिवजींना विनाकारण डिवचलं. मग हे लोक तुझ्या कुटुंबावर तुटून पडले तर ध्रुव महाराज. आपलं पण असंच होतं समाजामध्ये मोस्टली, हो की नाही. एखाद्याला विनाकारण क्रोधित करतो, मग तो आपल्या कुटुंबाच्या वाट लावण्याच्या मागे लागतो काही कारण नसताना. कारण तो तर कर्मी आहे, त्याला कळत नाही. काम क्रोधावरती बिलकुल 1% कंट्रोल नाही. मग तुम्ही भक्त आहात, निदान त्याला डिवचायचं तरी काम करू नका. भले त्याने चूक केलेली असेल, ओके म्हणायचं, हरे कृष्ण. नाही, हरे कृष्ण. आणि शेवटचा श्लोक आहे, अशा प्रकारे स्वयंभू म्हणून आपले नातू ध्रुव महाराज यांना उपदेश दिला. त्यावेळी ध्रुव महाराजांनी त्यांना अत्यंत आदरपूर्वक प्रणाम केला. नंतर मनु आणि इतर ऋषीमुनी आपापल्या निवासस्थानी परत गेले. अशा रीतीने श्रीमद भागवतमाच्या 4थ्या स्कंदातील स्वयंभू म्हणूनचा उपदेश नामक 11व्या अध्यायावरील भक्ती वेदांत भाष्य संपन्न. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम.
तुम्ही माझ्या पाण्यामध्ये असे भक्त आहे की त्यांना क्रोधावरती नियंत्रण होत नाहीये, तर डिप्रेशन चा प्रकार आहे असं मला वाटतं. पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा आपण भगवद्गीता वाचन करत असतो, श्रवण करत असतो, तेव्हा जे काही आदेश उपदेश दिलेले आहेत भागवतामध्ये प्रवचनामध्ये, त्याचा प्राथमिक उपचार आपण स्वतःवर केला पाहिजे. माझ्या बघण्यामध्ये हजारो लोक आहेत जे क्रोधित होतात. मी काय करू? जसं मगाशी मी म्हणाल की तुमच्या हातात असेल तर त्याला काहीतरी तुम्ही उपाय करू शकता, नसेल तर सोडून द्या. दुसऱ्याचा क्रोध बघायचा आपल्याला अधिकार नाही आहे. हे आपला क्रोध आवरण्यासाठी प्रवचन होतं. आमच्या पण सत्संगामध्ये आहेत असे भयानक क्रोधित होतात. वय 60-70च्या वर झाले तरी पण क्रोधित होतात, मारहाण करतात. आपण काय करणार आहे? भगवंतांच्या लीला कथा श्रवण करण्याच्या व्यतिरिक्त आपण काही करू शकत नाही. क्रोधित व्यक्तीचा क्रोध एका लिमिटच्या बाहेर असेल तर तो कोणाचं ऐकत नाही. स्वतः ब्रह्मदेव, स्वतः भगवंत येऊन सांगितले तरी ऐकत नाहीत काही काही लोक. आणि विनाकारण क्षुल्लकशा कारणासाठी क्रोधित होतात. दुसरा किती क्रोधित होतो आपण बघत बसलो तर आपल्या क्रोधावर आपण कधी विचार करणार? ते तुमचे एकदम जवळचे मित्र असतील, तुम्हाला जीवाभावाचं मानत असतील तर तुम्ही त्यांना उपदेश करू शकता, नसेल तर तुम्ही काही नाही करू शकत. सोडून देणे हा बेस्ट उपाय असतो. भगवंतांकडे वाईट वाटत असेल तर भगवंतांकडे प्रार्थना करा, बस. दुसरं काय करू शकतो आपण? काही नाही करू शकत. एकही व्यक्ती या जगातला तुमच्या कंट्रोलमध्ये नाही आहे, लक्षात ठेवा. एकही व्यक्ती, कोणालाही तुम्ही कंट्रोल करू शकत नाही. आपल्या घरातली व्यक्ती असेल तर औषधोपचार करून काही होऊ शकतो. घरातला आणि बाहेरचा असा काही फरकच नसतो ऍक्च्युली. तुमचे त्यांच्याशी किती संबंध आहेत, ते तुम्हाला किती मानतात हे महत्वाचं असतं. घरातला बाहेरचा काही संबंध नसतो. कधी कधी घरातले बिलकुल मानत नाहीत, बाहेरचे मानतात, तुम्ही सांगितलेलं ऐकतात. तुमचा संबंध त्यांच्याशी किती जवळीकतेचा आहे, प्रेमाचा आहे हे महत्वाचं असतं. तुमचे आदेश उपदेश ते मानायला तयार असतील तर तुम्ही देऊ शकता, नसेल तर द्यायला जाऊ नका. औषध उपचार वगैरे काय नसतो क्रोधावरती. मॉडर्न सायन्स जे सांगतं ते सगळं बोगस असतं. क्रोधावरती जर औषध उपचार असतात, क्रोधावरती काय औषध उपचार? दारू, हॅल्युसिनेशन, नशा करणे. नशा केला तर माणूस विसरून जातो, कोण आपल्याशी कसा वागला कसा बोलला विसरून जातो. हे औषध आहे. मग असेच दारू तुम्हाला गोळीच्या स्वरूपात दिली जाते. डॉक्टरकडे जर गेला तुम्ही तर ज्या गोळ्या देतात ते नशेच्याच गोळ्या असतात ऍक्च्युअली. त्याला इंग्लिशमध्ये ड्रग्जच म्हणतात गोळ्यांना. काय नाही, ती गोळी घेतली की झोप येते. झोप येते, बुद्धी सुन्न होते, कोण काय बोललं काय केलं काय आपण विचार करायची ताकद राहत नाही. हे औषध नसतं ऍक्च्युअली. खरं औषध असतं भगवान नाम. भगवंतांचे नामस्मरण करणे, भगवंतांच्या लीला कथा श्रवण करणे. आज आपण वाचलं औषध तेच आहे. अजून तुम्ही वेगळं औषध विचारायला लागलाय. वेगळं औषध नसतं याच्यावरती. आणि मग त्या व्यक्तीला भगवंतांच्या नाम लीला कथा श्रवण करण्यामध्ये इंटरेस्ट नसेल तर आपण भगवंतांकडे प्रार्थना करू शकतो, त्याला आपण फोर्स नाही करू शकत. काही नाही करू शकत. भौतिक आसक्ती पण त्याच्या मागे एक कारण. एक कारण आहे, तेच मेन कारण असतं.
कामातूनच क्रोध निर्माण होत असतो. डिप्रेशन किंवा नैराश्य ज्याला आपण म्हणतो, हे मोस्टली स्वार्थातून, लोभातून तयार झालेलं असतं. परंतु कधी कधी लहान मुलांच्या बाबतीत जेव्हा आपण हे दिसतं, तेव्हा आपण त्यांच्या प्रती विशेष दया करुणा दाखवली पाहिजे, कारण त्यांना अजून ज्ञान नसतं. मोठ्या माणसाचं ठीक आहे, 30ला 40च्या नंतरचे जे लोक असतात ते डिप्रेशन मध्ये जातात, कारण त्यांना स्वतःचा स्वार्थ सोडून दुसरं काही दिसतच नसतं. मला असं आणि यांनी असं केलं, त्याने असं केलं, माझ्याशी असे वागले, माझं हे काढून गेलं, त्याचं माझं 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 माझं. मग त्याच्यावरती काय मला उपाय करता येत नाही, मी हे करता येत नाही, म्हणून तो डिप्रेस होतो. मला सगळे बोलतात, माझ्याशी सगळे असे वागतात, मीच हे कसं जाणार? हे ज्ञानाने जाणार. भगवंतांच्या भक्तांचा संग केला पाहिजे, श्रवण केलं पाहिजे, वाचन केलं पाहिजे. परंतु हे लहान मुलांच्या बाबतीत होत असेल तर आपण थोडस त्यांच्यावरती दया केली पाहिजे, करुणा केली पाहिजे, कारण ते अजून लहान असतात, त्यांना ज्ञान नसतं. त्यांच्या कलाने घेतलं पाहिजे, त्यांच्या बाजूने थोडस वागलं पाहिजे, त्यांना समजावून सांगायचा प्रयत्न केला पाहिजे. आणि औषधापेक्षा मानसोपचाराचा मी काही अभ्यास केलेला नाही, परंतु मानसोपचारामध्ये असं सांगितलं जातं की औषधापेक्षा बेस्ट उपाय असतो सपोर्ट सिस्टम. ज्या व्यक्तीला असं वाटत असतं ना की माझं कोणी ऐकतच नाही, माझं कोणी हेच करत नाही, त्याचे मित्र चांगले पाहिजे, त्याचे नातेवाईक चांगले पाहिजेत. त्याला अजून एक फसवणारा भेटला की तो अजून डिप्रेस होतो. सपोर्ट सिस्टीम नसते. आता कलियुगामध्ये सपोर्ट सिस्टीम अक्षरशः झिरो झालेली आहे, कारण आपण एकत्रित कुटुंबात राहत नाही, ऑफिस मधल्या लोकांशी आपलं पटत नाही, गल्लीतल्या लोकांशी आपलं पटत नाही, कारण सगळेच स्वार्थी आहेत. आपण पण स्वार्थी, आपण पण त्याचे मेन कारण आहोत. असं नाही आहे की सगळे दोषी आहेत, आपण नाही. कोणाशीच आपलं पटत नाही, मग तुम्ही डिप्रेस्ड होणार. मित्र नाही, भक्तांचा संग नाही, यालाच मानसोपचारामध्ये सपोर्ट सिस्टीम म्हणतात. ते तुम्हाला सपोर्ट करणार कोणी नाही, मग अजून नैराश्य येतं. सपोर्ट सिस्टीम वाढवली पाहिजे, आणि बेस्ट सपोर्ट सिस्टीम असते शुद्ध भक्तांची. आणि कर्मी माणूस किती सपोर्ट केला, शेवटी तो आपल्या स्वार्थाच बघणार. तुम्ही त्या व्यक्तीवर काय म्हणतात त्याला, एकमेवा द्वितीय प्रेम करा. बिलकुल तुमचं किती नुकसान झालं, किती काय झालं तरी त्याच्यावर प्रेम करा, तो हळूहळू बदलेल. गांधी नीती म्हणतात कोणी, तसंच तेच उपाय असतात, दुसरा काय उपाय नसतो. त्याला एखाद्या गुरुकडे घेऊन जाणे, 4 शब्द चांगले ऐकवणे, हेच प्रयत्न करू शकतो आपण, दुसरं काही औषध नसतं त्याच्यावर. हरे कृष्ण. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. रोजी कधी कधी प्रसंग येतात की आपण कोणाच्या चे कारण बघतो, आपला होत नाही की काही गोष्टी आपण क्लिअर करण्यासाठी कधी कधी क्रोध करतो, किंवा आपल्या इन्चार्ज मध्ये कोणी असेल तर त्याला काही ठिकाणी आपल्याला सपोर्ट नाही भेटला किंवा काही गोष्टी झाल्या, तर त्यावेळेस क्लिअर करण्यासाठी त्यांना त्या ठिकाणी क्रोध व्यक्त करतो. तर त्यावेळेला ऍक्च्युली समोरच्याची ती जिम्मेदारी पण असते, कारण फक्त आपण हेच अपेक्षा नाही करत की सपोर्ट पाहिजे, त्याबरोबर आपल्या पण काही जिम्मेदारी असतात. त्या जिम्मेदारी पण आपण त्यावेळेस आपल्या पद्धतीने आपण क्लिअर करतो, आणि तो फक्त आपल्याकडून त्या अपेक्षाच करत असतो की आपल्याला काय भेटेल. त्यावेळेस त्याचं पण कार्य असतं की त्याला सपोर्ट करणं, जेणेकरून तो दोन्हीचा मेळ बसत. पण ज्या जर तो व्यक्ती समजून घ्यायला तयार नाही की आपण सपोर्ट केल्यानंतर पुढच्याकडून आपल्या पण काही जिम्मेदाऱ्या, आपल्या अपेक्षा पण त्याच्याकडून पूर्ण होत्या. केवळ समोरची व्यक्ती फक्त आपल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी नाहीये, तर
त्यासाठी आपण त्याला सपोर्ट करणं पण आवश्यक आहे. ते पण आपण काही समजून घेणं आवश्यक आहे. हे जर समजतच नसत तर ऍक्च्युली त्या ठिकाणी आपलं शोषण होतं हे एक स्पष्ट होतं. आणि मग अशा वेळेला जर तो व्यक्ती म्हणत असेल की नाही माझ्यावरती अन्यायच होतोय तर मग आपण त्याला पूर्ण खुलं सोडून दिलं पाहिजे की तुला जसं पाहिजे तसं तू करू शकतो. माझ्या इन्चार्ज मध्ये जर अन्याय असं वाटत असत तर तुला स्वातंत्र्य आहे. मी कोणाची बाधा बनवू शकत नाही. पण त्याचबरोबर जसं पाहिजे तसं वागा आणि आपणच फक्त आपल्या जिम्मेदाऱ्या पूर्ण करत राहा तर हे एक शोषणाचा भाग होतो. येस. मग कसं काय तुझी आपण त्यांना पूर्ण खुलं सोडून दिलं तर ते मला वाटतं की योग्य का प्रयोजी मग की तुम्हाला जर वाटतं की अन्याय होतोय तर मग तुम्ही काही जरूरत जिम्मेदारी सामाजिक बंधन आहेत त्या जिम्मेदारी तर समजा आपल्याला हे करावं लागतात. तर तेवढ्या गोष्टी आपण त्याच्यासाठी सपोर्ट केल्या पाहिजेत. परंतु त्याच्या कुठल्या गोष्टीवर बंधन न करता त्याला पूर्ण मोकळी केली पाहिजे. भले तू तुझ्या कल्याणासाठी जग किंवा वाईट वागण्यासाठी जग किंवा तुला जसं पाहिजे तसं जग ज्याला तू अन्याय म्हणतो. कारण आपण कोणाच्या अन्यायाचं कारण बनवू नये. तर याच्यातून वाचायसाठी मग हे पर्याय योग्य का आणि त्याने पण तो स्वीकारला पाहिजे. कारण तो दुटप्पीपणा राहतो की माझ्या तर अपेक्षा पूर्ण झाल्या पाहिजे परंतु माझ्याकडून काही नको. सपोर्ट काही आवश्यक असेल तर ते मी द्यायला तयार नाही. मी माझ्या दुनियेत राहील अपेक्षा करण्यासाठी त्या ठिकाणी आलेलो. तर मग हे एक शोषण होतं प्रभू समोरच्या. त्यावेळेस ते पण आपण स्वतःला ते सावध राहिलं पाहिजे. इट डिपेंड्स. आपण याला जनरलाइज करू शकत नाही. जनरलाइजचा अर्थ असतो की तुम्ही जे सांगताय ते प्रत्येक संबंधामध्ये लागू होत नाही आणि याचं उत्तर जे आहे ते पण प्रत्येक संबंधामध्ये लागू होत नाही. फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ तुम्ही जी सिच्युएशन सांगताय ती जर दोन मित्रांमध्ये होत असेल तर तुम्ही जे सोल्युशन सांगताय ते परफेक्टली बरोबर आहे. पण तुम्ही जे परिस्थिती सांगताय ते जर घरातल्या आई वडिलांमध्ये, भाऊ बहिणीमध्ये किंवा पती पत्नीमध्ये विशेष करून होत असेल तर त्याचं सोल्युशन वेगळं असतं. कारण तुम्ही असं वाऱ्यावर सोडून दिला तर त्याचे परिणाम तुमच्या दोघांवर होत नसतात, मुलांवर होत असतात, नातेवाईकांवर होत असतात, आजूबाजूच्या लोकांवर होत असतात. तुम्ही जर भक्त असाल तर भक्तांवर होत असतात. त्यामुळे सहनशीलता ही दोन्ही बाजूनी असली पाहिजे. साधू व्यक्तीकडून पण असली पाहिजे आणि जो साधू नाहीये, कर्मी वागतोय, त्याच्याकडे पण असली पाहिजे. परंतु साधू व्यक्तीला हे माहिती असतं की जो कर्मी वागतोय त्याच्याकडे सहनशीलता ऑलरेडी कमी आहे. जो साधू व्यक्ती आहे त्याने जास्त सहनशीलता दाखवली पाहिजे. त्याच्यामध्ये कसं असतं, प्रत्येक सिच्युएशन मध्ये पण हे वेगळं असू शकतं. फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ आपण पती पत्नीचं उदाहरण घेऊया. जर पत्नीने चहा करून नाही दिला तर आपल्याला क्रोध येतो. वेळेवर जेवण नाही केलं क्रोध येतो. घरात काय आणून नाही दिलं तर पत्नीला क्रोध येतो. फाटकी साडी 4 महिने झाले फाटकी साडी घालते, नवीन साडी द्या म्हटलं तर देत नाही, मग क्रोध येतो. आता या सगळ्या गोष्टी असतात ना, या क्षुल्लक असतात आणि त्या दोघांनी पण याच्याकडे इग्नोर करायला शिकलं पाहिजे. याच्यासाठी दोघा पती पत्नीने एखाद्या शुद्ध भक्ताकडे जाऊन डिस्कशन केलं पाहिजे. याच्यावर काय करता येईल, कसं करता येईल वगैरे. हे इस्कॉन मध्ये सगळ्यात जास्त प्रॉब्लेम आहे. आमच्या घरात पण आहे, असं नाही. माझे जे मला ज्यांनी भक्तीमध्ये आणलं त्यांच्याकडे आम्ही सारखं जात होतो आमचे प्रॉब्लेम्स घेऊन. म्हणजे समजावून सांगायचे आम्हाला. शास्त्रोक्त पद्धतीने समजावून सांगितल्यानंतर जे भक्त जप करतात त्यांना ते पटलं पाहिजे. आता ते एका दिवसात लागू झालं पाहिजे अशी पण इच्छा ठेवायची नाही. त्या गोष्टीची तीव्रता बघून मग ठरवायचं.
परंतु आता याच उदाहरणामध्ये मी तुम्हाला सांगतो, याच उदाहरणामध्ये असं झालं की पत्नीने बाह्य संबंध ठेवला कुठल्या तरी परपुरुषाशी, किंवा पतीने कुठल्या तरी परस्त्रीशी बाह्य संबंध ठेवला, तर मग इथे सहनशील राहिलं पाहिजे का? नाही. आता इथे पण सहनशील राहिलं पाहिजे, असं नाहीये की इथे सहनशील राहिलं नसलं पाहिजे, परंतु या गोष्टी आता एका लिमिटच्या बाहेर गेल्या. परंतु माझ्या बघण्यात असं आलेलं आहे की मॅक्झिमम घरांमध्ये प्रॉब्लेम्स हे इतके क्षुल्लक असतात, पण आपली भक्ती आणि आपली साधना स्ट्रॉंग नसल्यामुळे आपलं काम इच्छा प्रबळ असतो, त्यामुळे आपल्याला सारखं ते मनाला लागतं आणि आपण त्याच्यावरती ऍक्शन घेतो. प्रत्येक गोष्ट ही तोडायचीच नसते, जोडता येत असेल तर जोडायची पण असते. परंतु याच्यामध्ये एखाद्या शुद्ध भक्त किंवा गुरुला आणणे खूप महत्वाचं असतं. कारण कसं असतं, आता तुम्ही जसं बोलताय ते फक्त तुमचीच बाजू घेऊन बोलताय. जोपर्यंत दोन्ही बाजू समजत नाहीत तोपर्यंत कसं बोलता येईल, हो की नाही? त्यामुळे कुठल्याही व्यक्तीला काय म्हणता तुम्ही, कुठल्याही जीवाला या भौतिक जगामध्ये असं चुकून पण वाटत नाही की माझी चूक आहे. तो शुद्ध भक्तीच्या थोडं थोडं मार्गावर असतो ना, थोडीफार शुद्धता त्याच्यामध्ये आलेली असते, तो या स्टेजला येतो. माझं पण चुकू शकतं, माझं पण चुकलं असेल. नाहीतर कोणीच चूक मान्य करत नाही या जगामध्ये. समोरचा वाईटच वाटतो आपल्याला, समोरचा कपटीच वाटतो, समोरचा शोषण करणाराच वाटतो. रेग्युलरली आपल्याला असंच वाटतं की आपलंच शोषण होतंय, दुसऱ्याचं होतच नाही. कारण आपण पण त्याच फक्त आपल्या स्वार्थी दृष्टिकोनातूनच पाहत असतो. पती पत्नीमध्ये विशेष करून हे खूप महत्वाचं आहे की छोट्या छोट्या गोष्टींवरून एकमेकांना माफ केलं पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टींचा आपण इग्नोर करायला शिकलं पाहिजे. विशेष करून पतीचं कर्तव्य असतं की शास्त्रामध्ये पतीला गुरु म्हटलेलं आहे. गुरुचा फक्त अधिकार नसतो. बघा, तुमच्या प्रश्नामध्ये पण मला थोडस असं जाणवलं, तुम्ही अधिकाराची गोष्ट करता परंतु कर्तव्याची गोष्ट करत नाही. गुरुचा अधिकार पण असतो, पण त्याचबरोबर गुरुचं कर्तव्य पण असतं. नुसताच अधिकार गाजवत राहिला गुरु, कर्तव्याकडे दुर्लक्ष केलं तर तो त्याचा स्वार्थ आहे, त्याची काम इच्छा आहे. त्याला गुरु म्हणजे काही कळालंच नाही. कुठल्याही कंपनीमध्ये जो लीडर असतो, तो लीडर नुसता ऑर्डर देत सुटला तर त्याची कंपनी 2 महिन्यात बंद होईल. तेच तो जर प्रेमाने सहानुभूतीने प्रत्येकाला सांगत सुटला, काही ठिकाणी करून दाखवलं, तर सगळे नोकर त्याच्या कंपनीतले 100-150 नोकर जे काय असतील त्यातले निदान 10 तरी त्याचा आदर करायला लागतील. पतीचं कर्तव्य असतं की शास्त्रोक्त पद्धतीने ज्ञान देणे, सगळ्या गोष्टी होतात की नाही ते पाहणे. त्याचबरोबर अधिकाराने सांगणे हे तर काम असतंच, परंतु चुकत असलेल्या व्यक्तीची मनोभावना लक्षात घेणे. बघा, या जगामध्ये एकही व्यक्ती असा नसतो जो आपल्या पूर्वजन्माच्या कर्माचं, पापाचं, पुण्याचं गाठोडं आपल्या खांद्यावर घेऊन आलेलं नाही. परंतु प्रत्येकाला वाटतं की माझा पतीच फक्त पापी, मागच्या जन्माचं पाप घेऊन आलाय, मी नाही आलो. अरे, प्रत्येक जीव या जगामध्ये पापाचा गाठोडा घेऊन आलेला असतो. श्रीमद भागवतमच्या 5व्या स्कंदामध्ये इतकं छान सांगितलेलं आहे, तुमच्या मागच्या जन्माच्या सर्व पापाचं एकत्रीकरण करून तुम्हाला अशी पत्नी दिलेली असते. तुमच्या सगळ्या मागच्या जन्माचं पापाचं सगळं गाठोडे एकत्र बांधून तुम्हाला असा पती दिलेला असतो. हा, तर प्रभुपाद आणि आचार्य पण सांगतात की आसुरी प्रवृत्तीचा पती असेल किंवा आसुरी प्रवृत्तीची पत्नी असेल, त्यांना सोडून द्या. किंवा
बाहेर रक्याला आहे, व्यभिचार करतो, दारू पिऊन रोज येऊन मारहाण करतो. अशा परिस्थितीमध्ये खूप वाईट नराधम आहे. पण स्त्री किंवा पुरुष दोघेही असू शकतात. हे शब्द जरी पुल्लिंगी असला तरी याचा अर्थ असा नाही की स्त्रियांना हे लागू पडत नाही. तर अशा वेळेला देखील आपल्या गुरुच्या सामंजस्याने गुरुशी चर्चा करूनच सोडलं पाहिजे. ते पण आपण स्वतः निर्णय नाही घ्यायचा. मी याच्याबद्दल बऱ्याचदा बोललेलं आहे. पण चुकतो कुठे? आपण स्वतः निर्णय घ्यायला जातो मोस्ट ऑफ द टाइम. स्वतः निर्णय तुम्ही तुमच्या बाजूनेच घेणार. ध्रुव महाराज देखील स्वतः निर्णय घ्यायला गेले. त्यांना वाटलं की नाही, यांना मारलंच पाहिजे. चुकले. कोणीतरी येऊन सांगितल्यावर त्यांना त्याची चूक लक्षात आली. जोपर्यंत एक थर्ड पर्सन, मग त्याचा तुम्ही आदर करा करू नका, जनरली आदरणीय असावा, गुरुच्या स्थानी असावा. जोपर्यंत तो व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये येऊन तुमची चूक सांगत नाही तोपर्यंत बऱ्याच जणांना आपली चूक समजत नसते. नाहीतर आपण कशाला भौतिक जगामध्ये आलो असतो? आपली चूक समजली, आपली चूक आपल्याला समजली असती तर आपण भौतिक जगामध्ये आलो असतो का? गुरुकडे गेलो असतो का? आता भगवंतांची कृपा किती आहे बघा आपल्यावरती. आपल्याला जप करायला लावलं, आपल्याला एक शुद्ध भक्तांचा संग करायला लावला, एखाद्याला गुरु मानायला लावलं. ही सगळी भगवंतांची कृपा आहे. मी या कृपेचा आपण फायदा घेतला पाहिजे. या कृपेचा आपण फायदा घेत नाही, आपण आपलाच विचार करत बसतो. मीच बरोबर आहे, मीच बरोबर आहे, समोरचाच चुकलाय, मीच बरोबर आहे, समोरचाच चुकलाय. आणि याच्यामुळे इस्कॉन मध्ये बाहेरच्या लोकांपेक्षा जास्त घटस्फोटाचं प्रमाण आहे. का? कारण आपल्याला तत्वज्ञानच कळालेलं नाही. आपण वरवरची भक्ती करतोय. आपल्याला वाटतं जप करणारा एक नंबरचा भक्त असतो. अरे काही लोक जप करत नाही परंतु मनाने इतके शुद्ध असतात. जप पण केला पाहिजे त्यांनी, परंतु तुमच्यापेक्षा कितीतरी पटीने पुढे असतात ते भक्तीमध्ये. ते चुकीची धारणा कल्पना सगळी सोडून द्यायची. ऍक्च्युली प्रभुपाद नेहमी सांगायचे की लहान मुलांच्या खेळण्यातलं भांडण आणि नवरा बायकोच्या संबंधातलं भांडण याच्याकडे सगळे म्हातारे लोक असतात ना गावातले, ते म्हणतात की याच्याकडे जास्त लक्ष द्यायचं नाही. होत असते मिटत असते, होत असते मिटत असते, होत असते मिटत असते. मोस्ट ऑफ द टाइम क्षुल्लक कारणासाठी होत असते. एकदम क्षुल्लक कारणासाठी होत असते. पाश्चात्य देशामध्ये याच्यासाठी खूप चांगला उपाय आहे. ऍक्च्युली भारतात जनरली होत नाही. अमेरिकेसारख्या देशामध्ये प्रोफेशनल काउन्सिलर असतात याच्यासाठी. प्रोफेशनल काउन्सिलर म्हणजे पैसे घेतात तासाचे. नवरा बायकोनी दोघांनी जाऊन तिथे जाऊन बोलायचं त्यांच्याशी, एकमेकाशी, त्यांच्याशी, आणि 1 तासाचे पैसे देऊन यायचे. मला असं कधी कधी वाटतं की इंडियात पण अशी सिस्टीम असली पाहिजे. आहे इंडियात पण, अनऑफिशियली आपण कुठल्या तरी वरिष्ठांकडे, आपल्या नातेवाईकांकडे वगैरे जातो, बोलतो. परंतु बऱ्याच केसेसमध्ये जिथे अहंकार, इगो मोठा असतो, तिथे एकतर पत्नीला किंवा दोघांना तिसऱ्या माणसाकडे बोलायला जायचं नसतं. 2 मित्रांना तिसऱ्या मित्राकडे जाऊन बसून बोलायला जायचं नसतं. एक लक्षात घ्या, जरी तुम्ही बरोबर असला तरी समोरच्या जीवाप्रती दया असली पाहिजे आपल्या मनामध्ये. त्यासाठी का होईना आपण तिसऱ्या व्यक्तीशी जाऊन बोललं पाहिजे. परवाच्या एका क्लासमध्ये मी समजावून सांगत होतो, तुम्ही होता की नाही माहिती नाही क्लासला. ज्याला भगवंतांच्या नामामध्ये रुची आलेली आहे त्याला प्रत्येक जीवाप्रती दया आली पाहिजे मनामध्ये. चैतन्य चरितामृतामध्ये सांगितलेलं आहे, नामे रुची जीवे दया वैष्णव सेवन.
सनातन हाच मार्ग आहे. सनातन गोस्वामींना सांगण्यात येतं, नामे रुची जीवे दया. मग आपला मित्र आहे जो आपल्याशी वाईट वागत आहे, आपल्या ऑफिस मधला जो व्यक्ती आहे आपल्याशी वाईट वागत आहे, किंवा आपल्या घरातली पत्नी किंवा पती, मुलं, आई वडील वाईट वागत आहेत, पहिल्यांदा यांच्याकडे जीव म्हणून पाहिलं पाहिजे. पत्नी म्हणून नाही पाहिलं नसलं पाहिजे, जीव म्हणून पाहिलं पाहिजे. त्या जीवाच्या प्रती दया आपल्या मनामध्ये असते. नामे रुची जीवे दया. हा, आता प्रभुपाद जसं इथे उदाहरण देतात सापाचं, कधी कधी मध्ये फणा पण काढला पाहिजे, आणि कधी कधी मारलं पण पाहिजे. म्हणजे मारलं पाहिजे, सापाला मारलं पाहिजे, म्हणजे पूर्णपणे संबंध तोडून पण दिला पाहिजे. परंतु बेस्ट असतं एखाद्या तिसऱ्या व्यक्तीला त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करून, विशेष करून गुरु किंवा गुरु समान कोणी व्यक्ती असेल त्याला इन्व्हॉल्व करून निर्णय घेणे. नाहीतर मी तुम्हाला गॅरंटीड 100% गॅरंटी देऊन तुम्हाला सांगतो, तुमचा निर्णय चुकीचा असतो जेव्हा आपण स्वतः निर्णय घेतो. कारण जसं आता तुम्ही म्हणाला की एका ठराविक लिमिटच्या बाहेर गेल्यानंतर मग ते काय सोडून दिलं पाहिजे का? ते लिमिट कुणी ठरवलं? तुम्ही ठरवलं. आता भले तुम्ही म्हणाल की मी शास्त्राच्या आधारावर ठरवलं, पण शास्त्र एवढं प्लस मायनस, एवढं ऑन ऑफ असं शास्त्र नसतं ऍक्च्युली. बटन दाबला आणि बटन बंद केला. हजारो प्रकारच्या गोष्टी असतात, हजारो परिस्थिती वेगळी असते. त्याचा परिणाम किती लोकांवरती कसा होणार आहे, सगळ्याचा विचार करावा लागतो. म्हणून पूर्वीचे जे लोक होते ते खूप हुशार होते या बाबतीत. जरी शाळेत गेले नव्हते तरी घर कसं टिकवून ठेवायचं त्यांना माहिती होतं. आता हे आपण शाळेत गेलेली पिढी आपली. मला अजूनही आठवतंय, राजीव दीक्षित एकदा एका लेक्चर मध्ये सांगत होते. राजीव दीक्षितनं मी तसं जास्त मानत नाही, परंतु त्यांनी जी घटना सांगितली ती माझ्या डोक्यात कायमची बसली. कानपूरला का कुठेतरी ते गेले होते व्याख्यानासाठी. पहाटे रेल्वे स्टेशनवरती रेल्वेतून उतरले आणि बॅगा घ्यायला कुली शोधत होते. तर एक घोळका निर्माण झालेला एका ठिकाणी. सगळे कुलीच एकत्र आले होते. भांडण चालू होतं, मोठ्याच्या मोठ्यानं भांडण. जाऊन बघतात तर त्या गोल सर्कल मध्ये एक कुली आणि त्याची बायको भांडत होते जोर जोरात. एक भाषा वेगळी होती, यांना काही समजेना, काय बोलायला ते पण समजेना. आणि मग थोड्या वेळाने सगळं शांत झालं. कसं भांडण मिटलं ह्याला काही कळालं नाही. सगळे गेले. यांच्या मनामध्ये कुतूहल निर्माण झाले की काय आता तर हाणतो का मारतो का असं भांडत होते, आणि 2 मिनिटात सगळे शांत झाले. काय भानगड? मग तोच कुली आला यांचे बॅगा उचलायला. त्यांना सहज विचारलं की आता तर एवढ्या जोराजोराने भांडत होता, एकदम काय झालं? कसं काय मिटलं सगळं? काय प्रॉब्लेम आहे? तर तो माणूस म्हणाला त्यांना की हे बघा साहेब, म्हणाला घरातली स्त्री असते ना, स्त्री ती खुट्ट्यासारखी असते. खुट्टा म्हणजे ज्याला आपण गाई म्हशी बांधतो की नाही, किंवा काहीतरी बांधतो, जे पळून जाणार आहे ते ज्याला बांधलं जातं त्याला खुट्टा म्हणतात, दोरीने बांधतात. घरातली स्त्री जी असते ती खुट्ट्यासारखी असते, आणि खुट्टा जर उपसला तर घर पूर्ण पडतं. त्यामुळे कधी कधी पुरुषाला पण माफी मागायला लागते. राजीव दीक्षित हे उदाहरण एवढ्यासाठी देत होते की शिक्षण किती बोगस असतं याच उदाहरण देत होते ऍक्च्युली राजीव दीक्षित. की आपण सुशिक्षित म्हणतो स्वतःला, खूप सुशिक्षित आहोत, आपण खूप सुशिक्षित आहोत म्हणतो, पण ही अक्कल आपल्याला नाही. त्या कुलीला त्यांनी विचारलं तुझं शिक्षण काय झालंय? तो म्हटलं कुठलं शिक्षण साहेब, जन्मल्यापासून बाबा हे करत होता, आम्ही पण हेच करतोय, शाळेची पायरी कधी आम्ही चढली नाही. मग राजीव दीक्षित ते म्हणाले की माझ्या डोक्यात प्रकाश पडला की तुझं शिक्षण झालं नाही म्हणून तुला हे ज्ञान कोणी दिलं? हे उदाहरण एवढं छान देतोयस, खुट्टा बिट्टा एकदम स्टाईल मध्ये. तर तो बिचारा इतका साधा माणूस होता, तो म्हणाला की
कसलं उदाहरण साहेब, जे समजलं आम्हाला त्याचं आम्ही पालन करतो. जे प्रेम आहे, प्रेमाने टिकवलं पाहिजे, त्याच्यासाठी थोडासा त्याग करायला लागतो. एवढं सगळ्यांना, सगळ्या जीवाला कळतं. बस एवढंच माहिती आहे आम्हाला. आम्हाला दुसरं तुमच्यासारखं ज्ञान थोडीच आहे. राजू दीक्षित समजावून सांगत होते की त्या माणसाला मी त्या दिवशी नमस्कार केला, दंडवत प्रणाम केला. का? कारण तो माझ्यापेक्षा करोडो पटीने सुशिक्षित होता. कारण त्याला सुज्ञान होतं, सुज्ञान. आपलं जे हे आहे ना, कुज्ञान आहे. भौतिक जगातल्या भौतिक शिक्षणावर आधारित आपलं जे ज्ञान आहे हे कुज्ञान आहे, फालतूचं ज्ञान आहे. आणि शास्त्र आपल्याला सांगतं जनरली, तुम्ही का प्रश्न विचारलाय मला माहिती नाही, जनरली शास्त्र सांगतं की नवरा बायकोच्या संबंधामध्ये नवऱ्याने पण तितकंच सहनशील असलं पाहिजे जितकं बायको सहनशील असते. स्त्रिया या स्वभावता सहनशील असतात. त्या सहनशील नसत्या तर एवढं घरच सांभाळता येत नसतं त्यांना. तुम्ही एक 15 दिवस, महिनाभर भांडी घासून बघा. रिपिटेटिव्ह वर्क असतं ना, भांडी घासणे, धुणे वगैरे, हे काम करणं खूप कठीण काम असतं. माणसाला विविधता, एक्साइटमेंट पाहिजे असते कामामध्ये. हे सहनशीलपणे कोण करू शकतं? हे स्त्रियांच्या स्वभावामध्ये भगवंतांनी घातलेलं आहे, सहनशीलता. त्या सहनशीलतेचा अंत पण कधी बघायचा नसतो. पुरुषाने पण तेवढंच सहनशील झालं पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टी माफ करायला शिकलं पाहिजे. आता तुम्हाला असं आढळलं की पूर्णपणे कपटीच आहे, कपट कुठून भरलेला आहे आपल्या पतीमध्ये, अशा पतीला सोडून द्या, नो प्रॉब्लेम. पण तो असं नसतं की कोणीतरी जाणून बुजून तुमच्यावर सूड उभारायलाच तुमच्याशी भांडतोय. छोट्या छोट्या गोष्टींमधून कधी बघा, माझा तर अनुभव आहे, छोट्या छोट्या गोष्टींनाच भांडण होतं. ते इथं का ठेवलंय, तिथं का ठेवलंय, हे का आणलं नाही, ते का आणलं, कुठे गेलता मला विचारून गेला नाही, झालं दिवसभर भांडण. एकदा चुकून तुम्हाला न सांगता गेलं, झालं. आजकालच्या मॉडर्न बायकांचे हे प्रश्न खूप मोठा असतो, मला न सांगता गेला. पूर्वीच्या बायका विचार पण करत नव्हत्या, मनावर कुठे गेलाय, कुठे गेला होता आणि कुठून आला. आता मॉडर्न बायकांना सगळं पाहिजे असतं, कुठे गेला होता मला न विचारता गेला. परिस्थिती पण तशी आहे, कुठे दुसऱ्या बाईकडे गेले, कारण वाढत आहेत समाजामध्ये. त्यामुळे थोडस सहनशील राहिलं पाहिजे. एखाद्या व्यक्तीकडे, गुरुकडे जाऊन आपल्या मन मोकळं केलं पाहिजे. फिक्स करायचा, जितका प्रयत्न करता येईल तेवढा फिक्स करायचा प्रयत्न केला पाहिजे. तोडणे हा शेवटचा उपाय असतो. जसं तुम्ही तुमच्या प्रश्नात म्हणाला, तुम्ही तोडणे हा शब्द वापरला नाही, परंतु मला वाटलं की तुम्ही तोडण्याकडेच हे करताय. तोडणे हा शेवटचा उपाय असतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. खूप उशीर झाला, आज 7:40 झाले, माफ करा. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर श्रील प्रभुपाद की जय. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय. हरे कृष्ण. धन्यवाद. हरे कृष्ण.